मित्रहो नमस्कार. लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपणा साऱ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील लिखित टारफला या विख्यात कादंबरीचं क्रमशः वाचन, वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. या वाचन जागर उपक्रमासाठी पाठबळाने प्रोत्साहन अर्थकारणातील अग्रेसर द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक कराड आणि शिक्षणातील अग्रेसर अर्थातच भारतीय विद्यापीठ पुणे. टारफला भाग क्रमांक 38. लटपटत्या पायानं आणि धडधडत्या छातीनं जंगम बेतांना उकिरडा चढून वर आला आणि हाताला झोला मारून दार कुत्रं ओढल्यागत त्याला घेऊन परशुराम वाड्यात आला. ढेलजेत पोलीस आणि पाटलांना बघून जगमाचं धाबदण आणलं. त्याच्या तोंडातनं शब्द बाहेर येणं झाला आणि दादा म्हणाले, अरे ह्यो चोर कुठं सापडला? मगाधरनं पोलीस हेलपाटे घालायला लागल्या तर कुठनं धरून आणलास रे ह्याला? परशुराम बोलला, दादा आपल्या उकिरड्यात बसून काय करीत होता विचारा ह्याला. उकिरड्यात बसला होता? उकिरडं फुकायला तिकडे कशाला जाईल? वय की दादा, खोटं सांगत नाही. आपल्या उकिरड्यातच बसला होता. अंगावर चांगला गदाळ घेऊन बसला होता. दादाने हसून विचारलं, वय रे जगमा, अंगावर गदाळ घेऊन बसला होतास? तळाचं मोती वर आणतोस का काय? चारी बाजूनं त्याची अशी कोंडी झाली. काय बोलतील हे ऐकून घेण्याची पाळी आली. उकिरड्यात जाऊन का बसलो होतो हे सांगायला त्याच्याजवळ उत्तर नव्हतं आणि पाटील तर दट्ट्या लावून तेच सारखं विचारू लागले. एकच धरून ते बसले. उकिरड्यात जाऊन का बसला होतास सांग. जंगम काय बोलणार? तोंडाकडे बघायचे ते भुईला बघत ते उभा राहिला आणि पोलीस पाटील म्हणाले, हवालदार आयत्या बेळ्यात नागोबा सापडला बघा. आता घ्या ताब्यात तुमच्या आणि पाडा दात त्याचं. पाटलांचा असा इशारा झाला आणि एक ढेरपोट्या पोलीस मिशीवर ताव देत बोलला, काय रे जगमा, काय चळवळ सुरू केलीस गावात? दादांनी माहिती पुरवली, आमच्या गावचं गांधे बाबा आहे बघा येऊ. टकळीवर सूत काढतो सूत. तर दंडवत घातल्यात करून जंगम म्हणाला, सरकार मी काय सूत आजच काढत नाही, पहिल्यापासून मी सूत काढतो आहे. माझ्यात दुसरा कसला संशय घेऊ नका. दुसरा संशय घ्यायचं कारण काय? पहिल्यापासून तू सूत काढतोस, पहिल्यापासून देशभक्तच आहेस. हवालदार घ्यायला तपासात. त्या बिगार हे बोलायचा नाही. बसलेला एक पोलीस उठून उभा राहिला आणि कुत्रा अंगावर गेल्या का जवळ जाऊन ओरडू लागला, सरळ बोलायला सांग, काय चळवळ गावात सुरू झाली का? काय संधान बांधायला लागला आहे? कोण भूमिगत लोक तुझ्या घरात येतात? आजवर कुणाला आसरा दिला आणि काय खेळ सुरू केला सांग भडाभडा. आणि दादा म्हणाले, तुम्ही असं विचारू नका, ते असं सांगायचं नाही. त्याला घ्या वर माडीवर. गावची हुग्गी खाऊन मातला आहे. मग कसा रागू बोलल्यागत बोलतोय बघा. अज्ञेसरशी एका पोलिसानं गचंडीला धरून उभं केलं. लाथ घातल्यागत मागणं दुसऱ्यानं ढकलून दिलं आणि तोल गेल्यागत जंगम भेलकांडत 4-6 पावलं पुढं गेला. मागणं ढकलतच पोलीस त्याला माडीवर घेऊन गेले. अर्ध्या तासानं हवालदार खाली येऊन म्हणाला, पाटील 200 रुपये द्यायला हाय कबूल. मान हलव. दादा म्हणाले, छे 200नं काय काच होतोय? कोळं गब्बर आहे. त्याच्या तोंडानं 500 येऊ द्या तर सोडा त्याला, नाहीतर घेऊन जावं पेट्याला. दिवस बुडायला जंगम पठाणाकडे गेला आणि 500 रुपये घेऊन पुन्हा वाड्यावर आला. पोलिसांनी रुपये वाजवून घेतलं आणि जगमाची सुटका झाली. जंगम निघून गेला आणि दादांनी नाईकाला सांगितलं, नाईक शिमंधर मग तुम्हाला घेऊन ये जा. तो नसला तर त्याचा भाऊ पुरंदर, त्याला घेऊन ये. संस्थानी चळवळ सुरू झाली. वाहती गंगा दारात आली आणि दादांनी गाव असं उभं आडवं झोडपायला सुरुवात केली. ऐन सुगीत लोकांच्या तोंडचं पाणी पळालं. कापणी पळणीच्या दिवसात हे नवं अरिष्ट गावावर कोसळलं. घाबरी झालेली माणसं एकमेकाला विचारू लागली, काय गा हे काय दिस आलं म्हणायचं. आता कसं होतं आहे आणि कोणीकडे झुकायचं का घे. दिवस ह्या तरी आले आणि गाव सरा हडबडून गेला. वरवंटा फिरू लागला आणि दाण्याबरोबर मोतीही रगडला जाऊ लागला. ऐन सुगीच्या घाट्यात गावातली भलीवरी माणसं तुरुंगात जाऊन पडू लागली. विनाकारण झळ लागू लागली आणि गावात एक नवीन वावटळ उठली. रावणानाच्या पोरांनी आधीच वाडा वर्ज केला होता. तालमीतली बाकीची पोरंही वाड्याकडे फिरकेनाशी झाली. तालीम ओस पडली आणि ही सारी पोरं अंगात चळ भरल्यागत डोक्याला गांधी टोपी घालून गावातनं फिरू लागली. एक फळी अशी उभी राहिली आणि गावात दुफळी पडली. रावणानांच्या पोराने पुढाकार घेतला आणि डोक्याला पांढऱ्या टोप्या अडकवून ती मुद्दाम गावातनं हिंडू लागली आणि खरी चळवळ सुरू झाली. गावात एक खळबळ माजून राहिली. 4 शाणी माणसं
बिनवून सांगू लागले, "अरे बाबांनो, कशाला पडताचा नाही त्या फंदात? काय करायचं आहे तुम्हाला ही चळवळ फिरवळ?" आणि ते पैलवान गडी आपल्या मिशीला हात लावून बोलू लागले, "बघू की काय करतोय पाटील." तालमीतली 10-12 पोरं अशी बिथरली पांढऱ्या टोप्या घालून गावातनं हिंडू लागली. जिथं बसतील तिथं हातात टकली घेऊन सूत काढू लागली. कुणाचा दरकारच वाटेना झाला. तसं दादांनाही जरा घोर पडला. पोरं अशी त्यांच्या अब्रूवरच उठली आणि काय करावं याची त्यांना काळजी लागून राहिली. 4-8 दिवस थंड मनानं त्यांनी सारासार गोष्टीचा विचार केला आणि रावणानांच्या पोरांचा काटा काढायचा बेत त्यांनी नक्की केला. त्याशिवाय आता गत्यंतरच नव्हतं. ऐन चळवळ सुरू झाली. एकाला 10 पोरं पकडून त्यांनी तुरुंगात घालायचं ठरवलं. तालमीतली पोरं एकदा तुरुंगात जाऊन खडी फोडून बसली म्हणजे गावाला वटणीवर आणायचं काही अवघड नव्हतं. आणि एका मध्यरात्री पोलीस गावातनं फिरू लागले. एकेकाच्या घराला गराडा घालून पकडू लागले. सारी तालमीतली पोरं एका रात्रीत चावडीवर आणून बसवली. दिवस उगवायच्या आत काढण्या लावून त्यांची पेट्याला रवानगी केली. सकाळी उठून गाव बघते तर एकही पोरगं गावात नाही. सारीकडं पोरं पोलिसांनी अशी धरून नेलेली. सकाळी गाव जागा झालं आणि अमक्याला धरलं तमक्याला धरलं अशा बातम्या कानावर येऊ लागल्या. साऱ्या गावभर झाल्या. गावातनं शेतावर जागलं. सगळा दंगा उसळला. कसं होतंय काय होणार हीच काळजी गावाला लागून राहिली. पोटात भीती पडली आणि वस्तीवरची माणसं गावात येताना दबकत येऊ लागली. असेच काही दिवस गेले आणि बातमी आली, हिंदूराव आणि सुभानराव ही रावणानांची 2 पोरं आणि त्यांच्या जोडीचे इतर 10-12 जण यांना 1.5 वर्षाची शिक्षा झाली. तालमीतली पोरं अशी तुरुंगात डाबली आणि दादा निर्धास्त झाले. उगवलेला टारफुला नांगरून काढला आणि रान मोकळं झालं. कापणी झाली, मळणी झाली. खळ्यावरच्या धान्याच्या राशी घरात येऊन पडू लागल्या. रानातल्या वस्त्या मोडून लोक गावात येऊ लागले. सकाळ संध्याकाळ गाव गजबजलेला दिसू लागला आणि एक दिवस रावणानांच्या खुनाच्या खटल्याचा निकाल लागला. किरुनाना पवार आणि दाजीबा गायकवाड दोघेही सुटून गावात आले. फासाला लटकलेली त्यांची मानस दादाने सोडवून घेतली. उपकाराची जाणीव ठेवून दोघेही दादांना भेटायला वाड्यावर गेले आणि एक नवं राजकारण सुरू झालं. तालमीतली पोरं तुरुंगात अडकली आणि तुरुंगातले किरुनाना आणि दाजीबा गावात आले. एक फळी मांडली दुसरी उभी केली, एक फळी मोडली दुसरी उभी केली. वाहत्या प्रवाहात दादाने भोरे पेरून ठेवले. एक वादळ गेल्याने दुसरं आलं. एक आग विजली, दुसरी भडकली, दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि डोंब उसळला. दडपशाही गेली आणि रिक्रूट भरती आली. सैन्य भरतीचं काम खेड्यापाड्यातनं जोरानं सुरू झालं. अंमलदार दरकदार वरच्यावर गावात येऊ लागले आणि एक नवा धाक निर्माण झाला. एक नवी काळजी लागून राहिली. लोक पहिल्या महायुद्धाच्या आठवणी काढू लागले. सुजीर कसे यायचे, माणसं रानोमाळ कशी पसरायची, दिवसभर कशी दडून बसायची आणि कशी धरपकड व्हायची ह्या जुन्या आठवणी बसल्या बसल्या लोक सांगू लागले. आणि दादा पाटलांची धास्ती वाढू लागली. आता ह्या बाबा कुणाकुणाला धरून देतोय हा घोरच लागून राहिला आणि तरण्या पोरांचे आईबाप काळजीत पडले. मुळं दुखवलेल्या पिकागत माणसं मानं टाकून बसू लागले. गाव असा कात्रीत सापडलं आणि कुणाचं चित्त कशात लागेना. अशात एक दिवस चावडीवर कोणी अंमलदार आले. भूमिका उठली आणि न्याहारी न करता भाकर तुकडा न खाता सारी तरणी पोरं पशार झाली आणि सनदी गावातनं फिरू लागले. होता होता चावडी माणसांनी भरली आणि तक्क्याला पाठ लावून बसलेले दादा लोकांकडे बघून सांगू लागले, हे बघा लढाई सुरू झाली आहे. हिटलर हे नाव ऐकले का? तो एका अंगानं चाल करून आला आहे. त्याला थोपवायचं काम सुरू आहे. आपलं मायबाप सरकार त्याला अडवायला लागले. त्यापायी आपण सैन्यात शिरायचं. सैन्यात भरती झालं नाही तर हिटलर काही थांबायचा नाही. मग तो आलाच म्हणून समजा. आणि तो आला म्हणजे आपल्या टाळूवर पाय देऊन जाणार. त्याला थोपवायचं तर सैन्यात शिराय पाहिजे. ह्या कामापायी हे साहेब लोक आल्यात. ते तुम्हाला आता सगळी माहिती देतील. ते नीट कान देऊन ऐका आणि काय काय करता ते सांगा. दादा एवढं बोलले आणि चावडीत आलेल्या रिक्रूट ऑफिसरनं धडाधडा भाषण म्हणून दाखवलं. त्यातलं काही थोडं कळलं, काही कळालं नाही. गडबडलेले लोक
टकाटका तोंडाकडे बघत राहिले आणि मग दादाच पुढं झाले. चिमणीगत तोंड करून माणसं ऐकत राहिली आणि थोडं थोडकं समजावून सांगितल्यावर पहिल्या झटाला त्याने किरुनानाकडे बोट करून विचारलं, किरुनाना, तुमची फासाला लटकवलेली मान आम्ही सोडवली का नाही? सरकारनं उपकार केलं, त्याची आता परतफेड करायला नको? काय करणार बोला. बावचळलेला किरुनाना उगाच अवतीभोवती बघत राहिला आणि धीर करून म्हणाला, सरकार, मला काही 10 पोरं नाहीत, 2 पोरी आणि 2 पोरं, एवढीच लेकरं पोटाला आहेत. त्यातली तुम्ही मागणार किती आणि मी देणार काय? दादा बोलले, हे बघा, तुमच्या पोरी आहेत त्या घरात ठेवून घ्या, त्या काय सरकार मागत नाही. परत 2 पोरातला एक पोरगा द्या की धाडून, एक ठेवून घ्या आणि एक लावून द्या. तोंड पसरून तो म्हणाला, आणि मग मला हो काय? काय म्हणजे? अगं ती काय भाजी आहे वय खुडून कोरडास करायचं आहे का काय त्याचं रोज? तसं काही नाही कर. मग तर काय, एक जवळ बाळगा की. पण त्याचं असं आहे पाटील, 2 पोरं आहेत ही गोष्ट खरी, पण त्यातला थोरला पोरगा आहे तो आत्ता हाताखाली आला आहे. तेवढाच तो माझा आधार. धाकटा अजून हुंबऱ्यापासून मुततोय. मग कसं करायचं म्हणता? मार्ग दाखवल्यागत करून दादा म्हणाले, मग असं करा, कुठली बी 2 पोरं द्या मिळवून. दुसरी कुठली देऊ हो? उगा सोंग घेऊ नका किरुनाना. गावात मस्त भीक मागत हिंडत्यात पोरं. कुणा बी महाराटोराला गाठा, त्याच्या आईबाबाला काही 100-500 रुपये द्या. ती जर लरू लागलं तर ती द्याच. ती पोरं बी रांकायला लागतील आणि तुमचं बी काम होईल. एवढी गोष्ट करायची की अवघड आहे वय? गोष्ट अवघड का सोपी याचा विचार करीत किरुनाना उभा राहिला आणि आपल्या मनानंच निर्णय घेऊन दादासाहेबाला म्हणाले, साहेब, विचार करीत बसू नका. टाका 2 पोरं ह्या किरुनानाच्या नावावर. सरकारने एवढा उपकार केला आहे त्याच्यावर, त्याला 2 पोरांची भरती काही अवघड नाही. आणि दादा मान वळून म्हणाले, किरुनाना, बसा खाली, तुमचं काम झालं. 15 दिवसात 2 पोरं आणून हजर करा म्हणजे झालं. मुकाट्यानं किरुनाना खाली बसला आणि आपल्या नजरेनं शोध घेतल्यागत करून दादाने शंकर देसाईकडे बघितलं. त्याला उभं करून म्हणाले, देसाई, तुमचा काय बेवत? देसाई तोंडाकडे बघत राहिला आणि त्यांनी सवाल टाकला, तुमचा कज्जा चालू आहे ना हो कोर्टात? मुंडी हलवत देसाई बोलला, होय चालू आहे. समजा तुमच्यासारखा निकाल झाला तर किती पोरं भरती करून देता बोला तुम्ही, सांगा बघू. तोंड न उघडता देसाई गप्प उभा राहिला आणि साहेबाकडे मान वळून दादा म्हणाले, साहेब, टाका देसाईच्या नावावर 4. गडबडीने हात पसरून देसाई बोलला, थांबा सरकार, 4 पोरं काही टाकू नका, तेवढं काय माझ्या हातनं रेटायचं नाही. मग किती रेटत्याल? विचार केल्यागत करून मिटल्या डोळ्यानं देसाई म्हणाला, कशीबशी एकाची तजवीज करीन. तेवढ्यानं भागायचं नाही देसाई. तुमचा प्रतिवादी 2 पोरं द्यायला तयार आहे. 3 म्हणत असाल तर बोला, हाय कबूल? उत्तराची वाट बघत दादा थोडा वेळ थांबले आणि साहेबाकडे मान वळून म्हणाले, साहेब, 4तनं 1 उणे करा, 3 करा, 3 असू द्यात. गायवाया करून देसाई बोलला, सरकार, तेवढं झेपायचे नाहीत हो मला. झेपत्यात, गप्पा, बसा खाली. देसाई खाली बसला आणि भाऊवाण्यावर संक्रांत आली. दादाने बोट केलं आणि भाऊवाणी उठून उभा राहत म्हणाला, सरकार, माझ्याच पोटाला पोर नाही आणि मी कुठलं देऊ? सुतकी चेहऱ्यानं बसलेली सारी मंडळी हसली. खुद्द दादाही हसले आणि हसू उसरल्यावर ते म्हणाले, पोरं नसं नका, पण मस्त डबुलं करून ठेवलं आहे की. पोरं काय इकत मिळतात होय सरकार? इतका पैसा जवळ असला म्हणजे सगळं होते. 4 पोरं देतोस का रुपये 1000 मोजतोस? कोणचं करतोस बोल. हात पसरून वाणी बोलला, होतं ते दुकान बी फळ्या लावून बंद करायची पाळी आली आहे. आणि आता पोरं तरी 4 कुठली देऊ आणि पैसा अडका तरी कुठला देऊ? बरं 4 राहू द्या, 3 देतोस? सरकार, आत्ता पतूर गावातनं मस्त पैलवान पोचलं, मलाच भीक मागायची पाळी आली आहे. आता हे नवं घोंगडं काही गळ्यात अडकू नका. गळ्या पतूर बुडलो आहे, ते नाका तोंडात पाणी जाऊन फुकट मरीन. नाका तोंडात पाणी जाऊन फुकट मरीन. मित्रांनो, तत्कालीन ब्रिटिशांच्या अधिकाऱ्यांच्यावर केलेले संवाद आणि एकूण गावगुंडीची भाषा ऐकून
आपल्याला वास्तवाचं किंवा तत्कालीन परिस्थितीचं भान होतं आहे नक्की. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.